पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी, ऐकतेस ना? सगळ्यांना तुझी किती काळजी येते। हो, आणि तुम्हाला पण। मला? हो मग, म्हणून तर बस स्टँड पर्यंत सोडायला आलात मला। खरं तर तुला गावी सोडायला यायला पाहिजे होतं। नाही म्हणजे तू अशी मध्येच उतरलीस ना, उतरली नसतीस। बघा ना रमाते, सगळं गोंधळच झाला। आबांना बरं वाटत नाही असा कोणीतरी मुद्दाम फोन केला होता मला। अगं, असं कोणी काय मुद्दाम फोन करतं का? तोही असं जीवावरती बेतणारा? काय तर म्हणे डॉक्टरांनाच बोलवलंय, कापरच भरलं, चक्करच आली आणि आबांना बोलताच येत नाहीये, सारखं आनंदी आनंदी करतेत। काय तर म्हणे ते असे डोळेच फिरवले त्यांनी। असंच सगळं सांगितलं ना तुझ्या बहिणीने? मग कशाला सांगतेस की गावातनं कोणीतरी फोन केला होता म्हणून? तू तुझ्या बहिणीचा आवाज ओळखतेस ना? ओळखते ना? रमाते, माई फोनवर काय बोलली हे अजून कोणालाच माहिती नाहीये। मी कोणाला सांगितलंच नाही। तुम्हाला कसं माहिती आहे सगळं? आनंदी, ए आनंदी, अगं माझी फाईल मला सापडत नाहीये कुठे। अहो, ड्रॉवर मध्ये ठेवली आहे। दे। अहो, त्या नाही, या ड्रॉवर मध्ये। हाँ, चहा घ्या। थँक्यू। चिंगी बाळा, आवर ना, डबा आणते। हा हा, लवकर आण। आनंदी, बाळा माझ्या चहाचं बघ जरा। हो, आणते आई। बिस्किट नाही दिलीस तरी चालेल पण दे। चिंगी, दे दे। ए बाळा, आवर ना, उशीर होतोय तुला। डबा आणला। हा, पोळी भाजी दिलीये, व्यवस्थित खायचं, चावून खायचं, घाई करायची नाही। दे, करू? हा। दे। आनंदी, ए बाळा देतेस का चहा मला? हो आई, आले। बाळा हे कर बरं। अगं गरम गरम चहा लागतो मला सकाळी सकाळी। आले हा मी। आई, विसरले हा मी। हा, ते असू दे असू दे, मला गार नाही चालत ग। कुठे गेलेत काय माहिती? कोण ग? कोण? कोण कुठे गेलं? हे आनंदी, अगं पिठी साखर कुठे आहे? मला लाडू बनवायला पिठी साखर हवी आहे। पिठी साखर कुठे गेली काय माहिती? पिठी साखर का लपून बसणार आहे का? लपूनच बसल्यात त्या। कोण लपलंय? काय काय बोलतेस? आनंदी, अगं नाहीये पिठी साखर घरा। वर्षा, मी सांगते, ये तुला ये। अगं सोपं असतं पिठी साखरेचं। काय करायचं माहितीये का? मिक्सर मध्ये साधी साखर घालायची आणि 2 वेळा गुर्र करायचं, पीठ पडतं साखरेचं। सोपं आहे। रमाताई, सोडणार नाही मी तुम्हाला। आबा आजारी असल्याचा खोटा फोन केला ना मला, आणि आता काय लपून बसलात तुम्ही? चिंगी बाळा, दूध आणते। हा, थांब। आनंदी, आता नको, खूप उशीर। आनंदी, मला जरा गरम चहा आणतेस का? नाही म्हणजे हा राहू दे, हा पिते मी, पण जरा गरम असू दे मला। मला खरं खरं सांग, हा कितवा चहा आहे? तिसरा। ए चिंगी बाळा, आवर ना बाळा। झालं? हा, झालो। हा, चल दूध पिऊन घे। अगं,
प्यायचं थोडंच आणलंय बघ मी. आनंदी, हा ए बाळा दे ना लवकर चहा दे. किप्पा माझे. आई आले. सावकाश हा. आले आले आले. जरा गडबड. हो नाही असू दे असू दे. वर्षा ताई पिठी साखर हवी ना तुम्हाला? हो ना. माझी जरा गडबड आहे, तुम्ही घेऊन याल आज? बरं ठीक आहे. दादा तू जाताना मला सुपर मार्केटला सोडशील, म्हणजे मला पिठी साखर अजून काही हवं असेल तर मी घेऊन येईन. ठीक आहे चल. हा चालेल. आनंदी हा. चल आम्ही निघतो आता. हो. येतो मी. हा टाटा. बटाटा. माझा पण बटाटा. हिने परत चहा मागितलं तर द्यायचा नाही हा. ती मागत राहते आणि तू देत राहतेस. अति होते आता. चिंगी लवकर चल ये, मी बाहेर थांबलोय. आले आले. ये दे मी लावते. टाटा. बटाटा. माझा अर्धा किलो बटाटा ग. ए दादा थांब, आले मी पण. बाय बाय आनंदी. ह्यांना बोलायचं होतं ना माझ्याशी. अहो काय झालं? ते बोलायचं होतं ना तुम्हाला माझ्याशी. नाही, तुला काही बोलायचं होतं का? आनंदी आणि बाबा, आता तुमच्या दोघांचं झालं असेल तर निघूया का आपण? निघूया चल. चुकलंच माझं, आधीच विचारायला हवं होतं. आनंदी, हा. काय चाललंय तुझं मगापासून? सारखं आपल्या त्या रामाच्या फोटोकडे टक लावून बघते. आज रमाताईंचा फोटो पुसायचा राहिलाय, म्हटलं फोटो पुसून घेते आधी. हरकत नाही, एक दिवस नाही पुसला तर. हा मला जरा तिसरा चहा घेऊन ये. हाई गार झाला ना ग. हा आणलाच तर मी, गुडघे गेलेत ना माझे. खूप आई आई ग, आई 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 आई. रमाताई, किती वेळ लपून राहणार आहेत तुम्ही? बाहेर तर यावंच लागेल, स्वतःचं अस्तित्व दाखवायला, ते सिद्ध करायला. या आता, बघतेच तुम्हाला. आणतेस ना ग? हो आई, आणते. हा हा. आनंदी, तुझ्या आबांना फोन लावते ग. का? काय झालं आई? अग तक्रार नाही करत आहे, चौकशी करायला फोन करते. घाबरली. हा. हॅलो. हा हॅलो. ताई कशा आहात? ताईंचं काय, ताईंचं फक्त गुडघे दुखतात, बाकी ताई ठणठणीत आहे. तुम्ही कशा आहात परब? अहो मला काही झालेलं नाहीये, तुम्ही काही काळजी करू नका. म्हणजे हा काहीतरी गैरसमज आहे. हा गैरसमज नाही, ही थट्टा केलीये परब तुमची, कोणीतरी मस्करी केलीये. अहो काय असं कोणी करतं का मला सांगा? काय लेकीची अवस्था झाली होती तुमच्या? अहो भर सणाच्या दिवशी डोळ्यात पाणी आलं हो तिच्या. हे असं कसं कोणी करू शकतं परब, मला सांगा. तुम्हाला चौकशी केली पाहिजे. हा कोण आहे त्याला शोधलं पाहिजे. तू हिम्मत कशी झाली त्या माणसाची, मी म्हणते. नाही हो, मला तशी काहीच कल्पना नाहीये. म्हणजे आनंदी म्हणते की माईने केला असेल फोन, पण माईने नाही केला फोन. असे का? बर मला सांगा,
कुणी ऑर्केस्ट्रात काम करणार आहे का तुमच्या घरात? काय? ते बघा, ते आवाज काढतात बघा, कलाकारांचे हुबेहूब असे आवाज काढतात. असं कोणी आहे का तुमच्या गावात, घरात? नाही हो, असं कोणी नाही आहे माझ्या माहितीत. नाही, असं कोणीतरी असणार. आबा परब, त्याने हुबेहूब तुमच्या माईचा आवाज काढला आणि तुम्हाला फसवलेला आहे. तुम्ही शोध लावाच, तुम्ही गप्प बसू नका. गप्प कसे काय बसता तुम्ही? हो, म्हणजे मी करतो विचारपूस ताई. करावीच लागेल आबा परब, चौकशी तुम्हाला करावी लागेल. उद्या तुमच्या आनंदीचं काही झालं तर तुम्ही आमचा गळा पकडाल. म्हणाल माझी मुलगी मी तुमच्या जबाबदारीवर दिली, तुम्ही माझ्या मुलीचं असं काय केलं? बोलाल तुम्ही? बोलाल की नाही? मला सांगा, मी काही चुकीचं बोलते का? नाही, तुम्ही बरोबर बोलताय ना. म्हणजे तुम्हाला काळजी आहे ना आनंदीची. कोण आहे तो कळू दे. बघा, तंगडीच तोडतो त्याची मी. ही संधी आहे, नाहीतर उगीच मी तिच्या तावडीत सापडायचे. आई, चहा? अगं बाई, चहा आणला लेकीनं. तशी गुणाची हो माझी, खरंच. तशी गोंधळ घालते, पण मी आहे ना सांभाळायला. हा हा. आबा आबा बोलते साबांशी? नंतर करते. बर, नंतर करते खूप म्हणते. महत्वाची काम आहेत मला. महत्वाची काम आहे म्हणते. आई, तुमची कंबर दुखत असेल ना, आत खोलीत जाऊन बसा, निवांत चहा प्या. असं म्हणतेस? बघा किती काळजी करते. ऐकलं तर तुम्ही? मला तिची काळजी करणं भागच आहे. बरं, मी काय म्हणते आबा परब, ऐका, तो इसम कोण आहे त्याचा शोध लावा. हो हो, मी करतो विचारपूस. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आमसूला संपली आहेत, तेवढी धाडून द्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काय झालं? चला जरा माझ्यासोबत चला. काय काय झालंय? काय काय? खूप काळजी आहे ना तुम्हाला माझी, त्या काळजीपोटी बोलायचंय मला तुमच्याशी. नंतर बोलू ना, नंतर बोलू. आत्ता बोलायचंय मला तुमच्याशी. चला. हात दुखू शकतो तुमचा. चला. ब्रेड घेतला, हे घेतलं. चिंगीसाठी. बरं, अजून काय हवंय? नाही, नको. दादा दादा दादा, एका प्रश्नाचं उत्तर हवंय, देशील? काय प्रश्न? घरात ना निघताना आनंदी तुला असं का म्हणाली रे, की तुम्हाला काही बोलायचंय का? मला काही कल्पना नाही त्याची. हो, तुला काहीच सांगायचं नाहीये तिला? काहीच बोलायचं नाहीये तिच्याशी? नाही. बरं, एवढंच सामान तुला घेऊन जाता येईल का? मी येऊ सोबत? विषय चांगला बदलतोय तू. दादा, तुझ्या मनात नक्की काय आहे, प्लीज सांग ना मला दादा. माझ्या मनात छे काही नाही. दादा, गेली 6 वर्ष जशी मी तुला बघतेय ना, तसा आता तू नाहीयेच. म्हणजे बदल चांगलाच आहे, आणि मला तुला असंच बघायला आवडतंय, हसताना, आयुष्य एन्जॉय करताना. पण दादा, मला सांग ना रे, काय आहे तुझ्या मनात? ऐक, 31च्या रात्री. काय झालं 31 ला? सांग ना, सांग ना. 31च्या रात्री एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझ्या मनात आनंदीविषयी प्रेम आहे, आणि हे मला तिला सांगायचं होतं, पण नाही सांगू शकलो. जे मला आता तिला सांगायचंय. म्हणजे तुला तिला प्रपोज करायचं? थांब, हळू जरा. सॉरी सॉरी सॉरी. हे बघ वर्षा, आता काही लग्न अशी असतात की सुरुवातीला प्रेम होतं आणि मग ते लग्न करतात. काही जण असे असतात की जे आधी लग्न करतात आणि मग नंतर त्यांच्यामध्ये प्रेम खुलतं.
मग त्या जबाबदाऱ्या, तो प्रपंच, तो संसार या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेम व्यक्त करणं राहून जातं. जोडीदाराला माहित असलं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे बोलणंच राहून जातं. मग सुरू असतो तो फक्त संसार आयुष्यभर. तसं नाही पाहिजे. मन मोकळं करता येत नाही आणि आपण आपल्या जोडीदाराला प्रत्येक बाबतीत गृहीत धरायला लागतो. नाही, जोडीदाराला कळलं पाहिजे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि म्हणून आनंदीला सुद्धा कळलं पाहिजे की माझं तिच्यावर किती प्रेम आहे. आय एम प्राऊड ऑफ यू दादा, आय एम प्राऊड ऑफ यू. आनंदीचा तो हक्क आहे ग. मी सुरुवातीलाच तिला सांगून मोकळा झालो होते की माझ्या बायकोची जागा ती कधीच घेऊ शकणार नाही, पण तरी सुद्धा निमूटपणे ती संसार करत राहिली. इतके दिवस आम्ही एका खोलीतही कधी झोपत नव्हतो. नवरा बायको म्हणून आमचं कधी नातं नव्हतंच, तरी निमूटपणे ती सगळं सहन करत राहिली. मी तिच्यावर कित्येकदा चिडलो, डाफरलो, पण तरी ती संसार निमूटपणे करत राहिली. तुझं असं काही वागणं होतं, आईचं वागणं तर माहितीच आहे. चिंगी मधल्या काळात तिच्यावर रुसून बसली होती, पण तरी सुद्धा ती निमूटपणे संसार करत राहिली. आणि तिने आपल्या घराला घरपण दिलं. आपल्या सगळ्यांना तिने एका माळेमध्ये मण्यासारखं ओवलं. तिचा हक्क आहे, तिला कळलं पाहिजे तिचा नवरा तिच्यावर तितकंच प्रेम करतो. आणि हेच मला आनंदीला सांगायचंय की माझं तिच्यावर तितकंच प्रेम आहे. येस. मी खूप बोलून गेलो काय? नाही दादा, खूप महत्वाचं बोललास. आनंदीच्या येण्याने तुझ्या आयुष्यात किती फरक पडलाय. माणूस म्हणून तू किती बदललायस ना, हे मी पाहिलंय. आधी तू इतका तिरसटासारखा वागायचास की आम्हाला तुझ्याशी 2 शब्द सुद्धा बोलायला भीती वाटायची. पण आता आमच्याशी तुझं नातं इतकं छान झालंय ना, आणि हे सगळं आनंदीमुळे झालंय. हो. दादा, मी खूप खुश आहे. आता तुमचा संसार सुरू होणार. चला. आनंदी, अति होतंय हा. एवढं काय बोलायचंय तुला? काय बोलायचं याची कल्पना नाहीये का तुम्हाला? मला कसं काय माहिती असेल? हो, हा, जे कोणालाच माहिती नसतं ना रमाताई, ते तुम्हाला सगळं व्यवस्थित माहिती असतं. मला काय विचारताय, काय माहिती? हे बघ आनंदी, ऐक ना, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय बोलायचंय तुला? माझा गैरसमज होतोय? रमाताई, माई फोनवर काय बोललीये आतापर्यंत मी हे कोणालाच सांगितलं नाही. तुम्हाला बरं माहिती झालं हे सगळं? ते अंदाजाने. हो, अंदाजाने शब्दन शब्द खरा असू शकतो. रमाताई, तो फोन तुम्ही केला होता, माईने नाही, बरोबर आहे? हे असं मी का करेन? मला गावी पाठवण्यासाठी. हे असं काही मला येत नाही. हा, तो फोन माईचा नव्हता, आवाज फक्त माईचा होता. ज्यावेळी माई इथे आली होती त्यावेळी तुम्ही तिचा आवाज ऐकला आणि तो आवाज तुम्ही बरोबर काढला. हे सगळं मला कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? अगं आनंदी, मी तुला खरंच सांगते, हे असं काही मला नाही जमत, खरंच. हो, गाडीची नंबर प्लेट बदलणं जमतं, राग आला की फक्त नजरेनं बल्ब फोडणं जमतं, हवं तेव्हा फ्रेममध्ये बसणं जमतं, हवं तेव्हा फ्रेममधनं बाहेर येणं जमतं. एवढं सगळं जमतं तुम्हाला. मग या घरातनं मला बाहेर काढणं तुमच्यासाठी कठीण आहे का? म्हणजे हे सगळं मी तुला घालवण्यासाठी केलं? हो. तुला घालवायचंच असतं ना, तर तू या घरात आल्या क्षणी तुला घालवलं असतं. नाही घालवलं, कारण त्यामागे तुमचा स्वार्थ होता. तुमचं म्हणणं, तुमच्या भावना तुमच्या माणसांपर्यंत कोणी पोहोचवल्या असत्या? चिंगीला स्पर्श करता आला ना रमाताई, ते फक्त माझ्यामुळे. तुमच्या मनातल्या भावना पत्रात लिहिता आल्या, ते फक्त माझ्यामुळे. नाही, मला याचा मोठेपणा नको आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता जे काही करताय ते सगळं चुकीचं आहे. तर मग ते का करताय हे सगळं? कारण मला आता त्रास होतोय. नाही बघवत आहे मला तुझं राघवकडे जाणं. हो, म्हणून तुम्ही माझं त्यांच्याशी असलेलं नातं नाही तोडू शकत. पण तुला लांब तर पाठवू शकते ना. म्हणून तुम्ही माझ्या आबांना आजारी पाडलं. तुम्ही सुद्धा कोणाची तरी मुलगी आहात ना रमाताई, तुम्हाला हे चांगलं करू शकतो.
तुमचे बाबा जेव्हा आजारी होते तेव्हा तुमची काय अवस्था झाली होती हे मी खूप जवळून बघितलं. आणि तुमच्या बाबांसाठी मी पण तर रात्र रात्र जागत होते ना. मग तुम्ही माझ्या आबांच्या तब्येतीवर का उठलात रमाताई? रमाताई ते एकटे असतात, गावाकडे असतात. त्यांना काही होईल याचा विचार पण केला नव्हता मी. किती घाबरले होते माहिती का तुम्हाला? आनंदी, इतके दिवस मी फक्त तुझाच विचार केला. नाही केला तुम्ही माझा विचार. तुम्ही फक्त तुमचं घर सावरणाऱ्या आनंदीचा विचार केला, राघव कर्णिक यांच्या बायकोचा नाही. राघववरती अजूनही माझा हक्क आहे. जोवर तुम्ही अस्तित्वात होतात तोवर. राघवसाठी अजूनही माझं अस्तित्व आहे. ते मी टिकवून ठेवले घरातल्या प्रत्येक वस्तूत. या घरावरती माझा हक्क आहे. पण त्या घरात आता माझा संसार सुरू आहे. पण माझा संसार मी सोडून जाणारच नाही. आणि मी माझा संसार मोडू देणार नाहीये. रमाताई, त्यांचं माझ्यावरचं प्रेम तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. आता तुमचा नवरा तुमच्या मुठीतून सुटला. तो आता माझा नवरा आहे.